आपलं स्वागत आहे मिच्ची की दुनियामध्ये. तुम्हाला दिसत असेल रस्ता. आता आम्ही निघालोय बाईला आणायला आणि आम्ही चाललोय आता जस्ट निघालोय वसपेटला. तर माझ्या सोबत आहे गुडलू. हाय गुडलू. तर आत्ताच निघालो आम्ही खूप उशिरानं. आजचा मुक्काम आहे आमच्या बाईजवळ. बाई म्हणजे माझा पिल्लू. आणि निघालोय आम्ही घ्यायला त्याला. तर भेटूयात आपण वसपेटमध्ये आणि रस्त्याने पण काय काय करणार आहे आपण जाता जाता. तर बघूयात. हे आहे सैलानी बाबा. जय सैलानी बाबा. चला तर मग वसपेटला भेटणार आहोत. म्हणजे आत्ताच निघाले मी. जायला लागतात 4 घंटे. तर बघूयात किती वाजेपर्यंत आपण पोहोचूया. आता वाजल्या 4:30. तर 8 वाजतील. 8-8:30 वाजतील आपल्याला जायला. चला आता थांबलोय आम्ही आशिवला पेट्रोल भरायला. म्हणजे CNG. 10-15 मिनिटं, एक अर्धा तासामध्ये आलो आम्ही आशिवला. चला तर मग निघालो आता इथून. CNG भरलो. आता बुर कुठंच थांबायचं नाही. चहा प्यायचा का कुठं? अरे चहाला थांबलो तर थांबणार आहे, नाहीतर डायरेक्ट वसपेट. हे तुळजापूरचं मंदिर आहे आईचं, अंबाबाईचं. आम्ही बायपास रोडनं आलो. आम्ही पोहोचलोय सोलापूर. वाजलेत किती? 6:15 वाजता. तर 2 तास लागले सोलापूरला यायला. तरी पण फास्ट आलो आम्ही. कुठंच थांबलो नाही, फक्त CNG साठी पोहोचलोय सोलापूर. अजून इथून 2 तास तर निदान लागतातच. 8:30 पर्यंत आम्ही आमच्या पिल्लू जवळ बसणार, जाणार. तर सोलापूर थंडी वाजली सोलापूरमध्ये. वारा सुटल्यापासून सोलापूर. सोलापूरचं मटण खायचंय पण आताच नाही, नंतर कधीतरी. छान नाही असतं इथं स्वयंपाक. भाकरी पुन्हा त्या कोणतरी खान चाचाचं एकदम फेमस हॉटेल आहे. आमचे मोठे भैया माझा भाऊ घेऊन जातो तिकडे खान चाचाकडे. एक नंबर जेवण असते तिथं. हा रस्ता गेलाय आता वसपेटला मंगळवेढा. सूर्य बघा किती सुंदर दिसतोय ब्रिजच्या वरी अर्धा. आता पोहोचलोय आम्ही उमदीला. वाजलेत 7:51. एक 10-15 मिनिटामध्ये पोहोचू आम्ही घरी. गुडलो उतरलाय काहीतरी लेकरांना खायला गेलं.
माडग्याळला वाजलेत 8:30. 1-2च मिनिटात आम्ही आता घरी पोहोचू. 2 नाही 5 मिनिटं लागतील. आलो जवळ. फायनली आलोय आम्ही आता पिल्लूकडं. गाडी वळते इथूनच आहे ना वळायचं. मार्केट अजून आतापर्यंत आहे मार्केट. पोहोचलोय हॉस्पिटल. पाऊस पडला इथं थोडं जास्त पाऊस पडला. जास्तच पडलाय. सोने आहे का ते काळे शर्ट? नाही सोने नाही. घरी वाट बघायला आम्ही आलो घरी. जेवण झालंय. पिल्लू झोपले आमचं. शिल्पा पोचा मारायला आले आले डायरेक्ट जेवायलाच बसलो. व्हिडिओ काढला नाही. आता उद्या सकाळी बोलूयात. गुड नाईट. गुड मॉर्निंग. काय खातो तू? काय खातो सांग बरं. काय खायला? बिस्किट खायलाय. बिस्किट खायलाय. आदेश आदेश काय खातो? सकाळचं वातावरण खूप छान असतं. इकडं बसलाय राजा. होतंय चांगलंच आहे. आता झालाय चहा. मामीला होताय कलर. मामीला समजत नाही कलर कसा झालं मामी. ते तुपावणी झाले. हळूहळू होते चेंज होते. अजून हलवा त्याला. या मी लावते. ब्रश आहे का? नाही लाव. नाही नाही ते लावल्यावर काळं होतं. या इथं या मी लावते. बसा इथं. नाही नाही या त्याला भांगोभांग लावावं लागतं. या लाव म्हणताना मी सांगायला होतं नाही. मी लावते ना हेच. या मामीला वाटतं काहीतरी वेगळं. ओके ही आली झबला म्हणा की. तू लाव फक्त. ते आरसा असं स्टँड वर उभा कर आणि केस वगैरे असं जरा आतमध्ये वगैरे लावले. असं केस बघ असं घेऊन असं असं लाव. पूर्ण वर्ण लावायला इथे उभा कर की आरसा स्टँड वर. ह्याला लावायचं नाही म्हणते माथ्याला. कोण म्हटलं? हा चालेल. आतून मग आतून पांढरा आणि वरून काळा. झालं का नाही काळ हात? हा लाव. मामी पहिली वेळेस लावायला का हे? पहिल्यांदा लावायला नाही. एकदा लावली तर राजूला आणला होता मुंबईत. आणि स्वाती दुकानात स्वाती लावली राजा म्हणला मामीचा काय खरं नाही मामी तुझं. 2-3 पिक्चरच येतात बघ. 2-3 पिक्चर येतात. तू फेमस झाली का नाही? आईचं रोल आला म्हणजे करशील का मामी? पिक्चर मध्ये आईचं रोल माहिती आहे ना मराठी पिक्चर मध्ये? एवढं नव्हतं फट. आताच फट झाले 5-6 वर्षात. बघू आणि काढे जात नाही कुठलंच. फक्त ते मधलंच तेवढं. काय तू कुठं सुंदर बागला आहे म्हणलास. आहे की आता म्हातारी झाली. आता मला काय रिया ह्यांच्यावरच दिसते. आहे का काय रिया?
रिया तुमच्यासारखी दिसते रिया स्वातीची. हा तिची आई म्हणजे दोन्ही स्वाती माझ्यावर झाले. हे सगळे त्याचे पप्पावाने नम्रता मीरा. एक तास लावले असते मी लावायला. मामीने लगेच लावल्या. मामीची स्टाईल आहे ते पिशवी लावून. राहू द्या आता, ते नाही निघणार मामी, नाही निघत, राहू द्या. नाही अगोदर लागलं नव्हतं मामी इथं बसून लावल्यावर. राहू द्या आता, नाही निघणार, नका तू. कुठं चालले सोना, कुठं चालले? पंजन निघाला काय करते सोना? इकडे बघा, इकडे बघा. गरम आलाय सुशीला, तर या सुशीला खायला मस्त केलंय शिल्पानं. सुशीला शिल्पा कुठल्याच चालू आहे नाश्ता. सुशीला तर घरी आले पाहुणे. कोण आहे राजा? लाडाने आपू म्हणतात का? ऊसतोड कामगारांचं मुकादम. होय, ऊसतोड 6 महिने चैनीत असतो. 6 महिने मुकदम. 6 महिने 8 महिने 4 महिने त्याचा काढतो. हा केस बद्दल झाले ते. खरं म्हणाले. तर हे आहे बाहेरचा व्ह्यू आमच्या वहिनीच्या घराच्या बाहेरचा. मस्त आहे इकडं, खूप वातावरण चांगलं आहे. माझ्या सोबत आहे नमाची मुलगी आमची रानूदी. तर आम्ही दोघी चाललोय बाहेर फिरायला, आहे ना दीदी, है ना? तर मस्त आहे ते, बघण्यासारखं आहे. होसपेटगाव. हे बघा शेती किती छान आहे ना. मस्त मस्त घर आहे तिथे. मामी करायला भाकरी, सोलापूरच्या भाकरी वसपेच्या. कडक भाकरी ना मामी? कडक भाकरी करते. ती पातळ भाकर आणि दगडाचे आहे काठवट. किती छान केले. लोक विकत खातात कडक भाकरी. 5 रुपये आहे ना. आणि मामी आमच्या हाताने बनवतात. आदिरा काय खाते? काय ते? गोळी रसना खाते. आणि आदेश काय करतो? आदेश पण रसना खायला आहे ना. शाळेत नाही जायचं तुला? मग तू कस काय एवढे दिवस राहिलास? सुट्टी आहे. वाव. हे बनवूनच घेतले असतील ना काठवट? विकत असं असते. हा पत्ता अर्चना 2 आणल्या. हा घर बांधताना मिशन चोरून
हा त्याच्यावर चिकाट पण येत नाही मळताना चपाती पोळ्या येते त्याच्यावर. हा 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 हे आहे बरं साहेबचं फरशीचं. हा मामीच्या हाताची भाकरी खायला या सगळेजण, पण वसपेट गावाला यावं लागेल तुम्हाला. आम्हाला माहिती नव्हतं कडक भाकरीचं कधी, पण मीरा सोबत लग्न झालं भावाचं तेव्हापासून आम्हाला पण सवय झाली कडक भाकरी खायची आणि माहिती पण झाली कसं खायचं. यारावर शेकायचं कायला. हा कडक होते ती. हा 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 चव लागते चुलीवर स्वयंपाक कशाला. छान लागते. हा भाकरी म्हणा कालवण हिरवी मिरची चटणी हा भाजी तव्यात लय भारी होते. हिरव्या मिरचीचा ठेसा. हा हा कधी कधी करून देत होती गडबडीत. तुम्ही चांगलं खाल्लेलं आहे. नाही छान आवडतंय की सगळ्यांना खायला. तुम्ही चांगलं खाय ना. आम्ही चुलीवर कालवण भाकरी हा कधी कधी कढाईत भात तांदूळ सुद्धा घ्यातच ठेवते आम्ही. हा 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 शिजतंय लगे किचावर असं. बस आजीला ती पात कढाई आणून दे मला मीठ करायला तुला. नाही माझ्या मोबाईलवर आले ग. जळण शेतातलंच आहे का. शेतातलं हा इथं तोडलेलं शेतात फोडली नाही ती. हा 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 ती शेतातलं इथं दारा पुढं झाड काढली. बघू भाकर बघू आणा. तरी रेडी झाली भाकर. कडक भाकर. हा बोल ना. त्याची साईज बघा किती पातळ आहे. मस्त मस्त भाकरी खायला या. सोबत आहे ठेचा. मामी ठेचा बनवणार आहो का. हा मामीच्या हाताचा ठेचा खायला या. मस्त मस्त भाकरी. चला लसूण सोलूया. भाज्या बघते आता. भाज्या बघते भाज्या. तर 5च मिनिटात मामीने एवढं टोपलं भरून भाकरी केलं. पट 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 पट. एक इकडं आहे तर एक तिकडं. आता लगेच आरावर टाकलं की लगेच ती भाकर. लय पटपट केलं मामी भाकरी. आणि किती साऱ्या झाल्यात बघा एवढ्या छान छान. मस्त मस्त भाकरी या खायला. वसपेटच्या भाकरी कडक भाकरी सुंदर. किती पातळ आहेत बघा. हे बघा. आता आम्ही निघणार आहे लातूरला. पण आता आम्ही चाललोय मीराच्या शेतात. शेतातल्या काकूला भेटायला चाललोय.
परी इकडं कुठून जायचं? कुठून आहे का? ते इथून पण येतात का ते दावडी? त्या रस्त्याने येतात ना? आपल्याला गाडी तिकडे जात नाही ना शेताला. हा. 7 वाजले ताई. नाही मग शाळा कसं काय सुटली? 4:30 वाजता 4ला सुटत असेल. हे लावलंय का? बाजरी लावली. तिथून आहे आणि पार त्या डोंगराच्या टेकडीपर्यंत आहे शेत. सोलार पण दिसत असेल तुम्हाला. पवन चक्की. काय वाजले? पुढचा लावलाय मका. मका लावलाय. आपणच लावलाय का? हे आपला आहे का त्यांचा आहे? काकांचा आहे का? हे काकूचं घर आहे. काकांचं मिराज. म्हैस पण आहे यांच्या इथे. चला फायनली आम्ही निघालो. बॅगा भरत आहे गुड्डू. तिकडे सगळेजण थांबलेत बोलत. निघायची तयारी. आदेश. परी परी बाय, आम्ही चाललो. तू येते का? येते का आमच्या सोबत? येते वसपेटला, लातूरला का मुंबईला? पप्पा सोबत येते. कुठे आहेत पप्पा? नाही हे आहे परी, शिल्पा आणि सोन्याची मुलगी बारकी. आणि आदेश बघतोय इकडं. कुठे आहे आदेश? आदेश है ना? आदेश काय करतोय? तुझी आत्तू कुठे आहे? कांचन आत्तूचा बर्थडे. हॅपी बर्थडे म्हणा तुला. हॅपी बर्थडे आत्तू. कोणती आत्तू? कांचन आत्तू बोल. कांचन. आज कांचनचा वाढदिवस आहे. आज आहे तारीख किती तारीख आहे? आज 10 सप्टेंबर. हॅपी बर्थडे. आय बाई. ए पाऊस आला ग. चला पाऊस येतोय तर आता आम्ही निघायची तयारी झाली आहे. आणि चला तर मग जाऊया. बरे आहेत का मामी? रडायल्या काय? मामी रडू नका. शिल्पा पण रडायले कारण आता चालल्या नमा पण चालल्या मुंबईला. म्हणून सगळं घर खाली होणार. त्यांना वाईट वाटायले. रडू नका. सांभाळा, काळजी घ्या. हा शिल्पा रडू नको. खोल जरा दर रे आया आदिराच्या परीच्या हातात. राहू दे उघडच आले ग. निघालो आता लातूरला. बाय बाय वसपेट. आता भेटूयात आपण. काही प्रसंग पडला तर नक्कीच. नमाच्या बाळाची कंदुरी आहे ना डिसेंबर मध्ये. त्या टायमाला येणार आहे आमच्या या रानूमाईचा. या रानूमाईच्या जावळाचा कार्यक्रम आहे ना. रानूमाई कसं बघायला रानू? हे रानू मुंबई की रानू? तू मुंबई की रानू आहे ना? निघाले सगळे. चला पाऊस पण यायला. खूप छान वारं सुटले. मस्त मस्त हिरवगार. हा कुत्तं निघाले पिल्लू आमचं. कुत्तं निघाले. कुठे निघाले पिल्लू? लातूरला चालले पिल्लू आमचं है ना पिल्लू? आमचं पिल्लू निघाले लातूरला. मम्मा चालले मुंबईला. बघ बर हे बघ बर.
गाडी. आम्ही थांबलो होतो CNG भरायला. मंगळवेढ्याला CNG भरायला थांबलो आम्ही. वाजले पावणे 8 म्हणले का? पावणे 8 वाजले का? पोचतो आम्ही 10:30 पर्यंत. बाय आदर्श. आदेश बाय. मोबाईल माझा आहे ना पर्समध्येच होता. सोलापूर स्टेशन आहे, रेल्वे स्टेशन. चालू आहे सोलापूरमध्ये आतापासूनच. आणि लेझिम खेळून दसरा साजरा करतात हे आमचं मत आहे, पण आम्हाला माहिती नाही कशामुळे लेझिम खेळायला, पण खेळत असतील असं. आम्ही आता सोलापूरमध्ये खानच्याचं हॉटेल दाखवते तुम्हाला. कुठं आहे रे? खानच्याचं हॉटेल येणार आहे, पण आपण त्या तू नव्हताच एकदा पहिला. आपण गाडी लावलो होतं इथं पार्किंग मध्ये. नाही मी नव्हते, मला नाही. आम्ही दुसऱ्या खानसाब मध्ये गेलो होतो, हायवेला आहे ते. ही खानच्याचं नवीनच आहे, हे नाही बी जेवण त्याचं नाही माहिती मला. हे नाही माहिती. आम्ही हायवेला असताना हायवेला खानसाब म्हणून आहे, खूप मोठं हॉटेल, छान आहे तिथे जेवलो. इथलं नाही सोलापूर मस्त आहे. सोलापूर मुंबईसारखं दिसायला छान. फायनली आम्ही घरी आलो आणि आमचं पिलू बसले बाबाकडे जाऊन. पिलू कुठं आला? हा भाऊजा बी खुश. भाऊजानं आणलाय केक. पिल्लूचं वेलकम. काय टाकलंय वेलकम? पवेलियन म्हणजे पवेलियन म्हणजे सांगा काय? आलो आता आम्ही घरी. 11 वाजले, 11:30 झालं. तर आपण आता भेटूयात पुढच्या व्हिडिओ मध्ये. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक शेअर कमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब करा.